अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला चंद्रग्रहणाची आपण 3 तास सेवा केली असेल किंवा 1 मिनिट सेवा केली असेल, त्या सेवेचं फळ आपल्याला वर्षभर टिकून राहण्यासाठी त्यासाठी 7 नियम आहे, मी ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपलं आचरण कसं असावं, आपण शुद्धी कसं असावं आणि आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे की चंद्रग्रहणामध्ये 3 तासामध्ये केलेली सेवा आहे ती आपण आपल्या वर्षभर आपल्याला कामा यायला पाहिजे. तुम्ही म्हणणार काय वर्षभर काय कामाची गरज आहे, सेवेची काय गरज आहे, त्याच्या संदर्भात आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. काल अक्षरशः लाईव्ह आपण सेवा घेतली होती. मला सगळ्यात पहिले 1च घंटा सेवा करायची होती, पण सामूहिक सेवेमध्ये एवढी ऊर्जा असते. तुम्हाला पण काल आलेला जो अनुभव असेल तो अवश्य कमेंट करून सांगा की तुम्हाला सामूहिक सेवेमध्ये आलेला अनुभव कसा आहे. मी माझा अनुभव सांगतो. सगळ्यात पहिले एकटा सेवा करायला मला जमत नाही. मी एकटा कधीही सेवा करत नाही. फक्त माझी गुरुमंत्र असेल, माझं काही वैयक्तिक अनुष्ठान असेल, रोजची काही सेवा असेल ती मी एकटा करतो, नाही तर बाकी सार्वजनिक जी सेवा आहे, सामूहिक सेवा आहे, ती सगळ्यांना सोबत घेऊन करत असतो. काल युट्यूबवर लाईव्ह आपण घेतलं होतं 3:30 वाजता, 5 वाजेपर्यंत लाईव्ह चाललं आपलं. त्या सेवेमध्ये एवढी ऊर्जा होती की आळस आला नाही, मध्ये पाणी पिलं नाही, खूप एनर्जी होती. रात्री छान झोप लागली आणि काहीतरी आपण सेवा करतोय, महाराज करून घेताय. त्या 3 तासामध्ये कोणाबद्दल वाईट शब्द गेले नाही. त्या 3 तासामध्ये अखंड नामस्मरण चालू होतं आणि त्या 3 तासामध्ये महाराजांच्या जवळ जाण्याचा योग आला. तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर अवश्य बघा. त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना डोळे बंद करून महाराजांचं गाणगापूरचं दर्शन घडवलं होतं आपण अवश्य बघा. हे होतं, प्रत्यक्ष मूर्ती अवतरली. तसं व्यंकटेश स्तोत्राचं पण, मराठी व्यंकटेश स्तोत्र, त्याच्याबद्दल पण मी काही माहिती सांगितली होती. तर आपण हे 3 तास सेवा केली. प्रत्येकाने ज्यांनी सेवा केली असेल त्यांनी कमेंट मध्ये अवश्य त्यांचा अनुभव लिहून द्यावा की तुम्हाला चंद्रग्रहणामध्ये सामूहिक सेवेचा काय अनुभव आला. प्रत्येकाने लिहून द्यावं, म्हणजे सगळेजण ते कमेंट वाचतील आणि नवीन गोष्टी अजून शिकतील. आपण 3 तास सेवा केली काल. सगळ्यात पहिली मुख्य गोष्ट आहे, 7 गोष्टी आपल्याला पाळायच्या. सगळ्यात पहिली मुख्य गोष्ट म्हणजे अहंकार येऊ द्यायचा नाही. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नये लोकात. स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे. अहंकार नाही द्यायचा की आम्ही 3 तास सेवा केली, आम्ही पाण्यामध्ये बसून सेवा केली, आम्ही स्वामी चरित्र वाचलं, गुरुचरित्र वाचलं. हे सगळं आपण स्वतःसाठी करतो, लक्षात ठेवा. दुसऱ्यासाठी कोणी करतं का? म्हणून सेवेमध्ये कधीही अहंकार येऊ देऊ नका. आपण काही करत असो तो उजव्या हाताचं डाव्याला आणि डाव्या हाताचं उजव्याला कळता कामा नये, लक्षात ठेवा. कधीही आपण तिरुपती बालाजी मध्ये गेला, खूप जण जात असेल तिरुपती बालाजीमध्ये, तिरुपती बालाजीला, बालाजींची मूर्ती ना ती झाकलेली, डोळे ना ते झाकलेले असतात बघा, डोळे झाकलेले. बालाजी महाराज म्हणतात की तुम्ही त्यांच्या हुंडीमध्ये काय टाकता ते बघत नाही. बालाजी महाराज म्हणतात की त्यांच्या हुंडीमध्ये आपण जे दान टाकतो, खूप जण बघतात सोनं हे सगळ्या गोष्टी पाकिटच्या पाकिट पैसे असतील ते टाकतात. बालाजी महाराज म्हणतात तुम्ही जे टाकताय ते मी बघत नाही आणि मी जे तुम्हाला देणार आहे ते पण तुम्ही बघायला नाही पाहिजे. काही काही जण असे आहे की ते वर्षातून एकदा जाता आणि जेवढं आहे तेवढं सोनं बिनं सगळं टाकतात आणि बालाजी महाराज त्यांना तिपटीने चोपटीने वापस देत असतो, लक्षात ठेवा. तसंच आहे ग्रहणामध्ये केलेली सेवा, नॉर्मल केलेली सेवा ही वेगळी आणि ग्रहणामध्ये ज्या व्यक्तीने एक जरी नामस्मरण केलं असेल तर ते अनंत पटीने फळ आहे. एक जरी नामस्मरण, फक्त श्री स्वामी समर्थ म्हटलं असेल तर अनंत पटीने फळ आहे. तुम्ही बाकी स्वामी चरित्र, व्यंकटेश स्तोत्र, दुर्गा सप्तशती जी सेवा केली असेल त्याचं फळ अनंत पटीने. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आली अहंकार, दुसरी गोष्ट म्हणजे परान्नाचे नियम. तुम्ही कमीत कमी वर्षभर तरी, आजपासून तरी वर्षभर तरी कोणाच्या घरचं खाऊ नका. अमावस्या, पौर्णिमा खाऊ नका, कोणाच्या घरचं खाऊ नका तुम्ही.
खाणं आहे ते खाणं पहिले बंद करा. आजपासून तरी वर्षभर तयार करायचं. कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. तो सेवेकरी असो, नॉन सेवेकरी असो, तर कोणी असो. डायरेक्ट सांगायचं की आम्ही चंद्रग्रहणाची सेवा केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही परान्न घेणार नाही. मी स्वतः तसंच करतो. कारण की आपण चंद्रग्रहणाच्या दिवशी एक 3 तास सेवा केली म्हणजे काय खूप मोठं गोष्ट नाही केली. आपण ते बी पेरलं. ते बी जे पेरलं आपण जमिनीत, त्याचं झाड उगवण्यासाठी काही काळ लागत असतो. बाळ जरी जन्माला यायचं असेल तर 9 महिने लागत असतात. लगेच नाही होत. तसंच आपण 4 महिने कोणाला सांगत नाही. तसंच चंद्रग्रहणाच्या दिवशी केलेली जी सेवा आहे, ती आपण म्हणजे ज्या गोष्टीला वेळ लागतो, 9 महिने तरी कमीत कमी लागत असतात. तसंच चंद्रग्रहणाची आपण जी सेवा केली, आपण परान्न आहे ते कोणाच्या घरचं खाणं बंद करा. ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट, आपलं आचरण. आचरण शुद्ध करा. कोणाबद्दल वाईट बोलू नका. कारण की तुम्ही कोणासोबत कोणाची बद्दल निंदा जर केली, स्वामी चरित्र वाचताय तुम्ही आणि कोणाबद्दल निंदा केली, त्या व्यक्तीला सगळं पुण्य बसल्या बसल्या भेटून जातं. हे लक्षात ठेवा. कोणाला वाईट बोलू नका, कोणाला चांगलं बोलू नका, काहीच बोलू नका आणि स्वतःला पण त्रास करून देऊ नका. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, आपण जी चंद्रग्रहणाच्या दिवशी सेवा केली, ती सेवा आपण वर्षभर हळूहळू वर्षभर सेवा करायची. सेवा सोडायची नाही. तुम्ही म्हणा वर्षभर कशी करायची? 3 तासामध्ये जी सेवा केली ना, तीच वर्षभर तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नामस्मरण असेल, संध्याकाळी असेल संध्याकाळी, रात्री असेल रात्री, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, जी जी सेवा केली किंवा गुरुमंत्र असेल, ती सेवा वर्षभर करावी. हे झालं 4 नंबर. 5 नंबर मध्ये आपण काय करतोय हे कोणाला सांगायचं नाही. हे लक्षात ठेवा. आपण कोणती सेवा करतोय, कोणतं अनुष्ठान करतोय, काय करतोय, हे कोणाला सांगायचं नाही. चंद्रग्रहणामध्ये जी सेवा केली ती रोज आपण दिवसभरात आपण म्हणणं रोज 3 तास बसायचं का? नाही. प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा, हे लक्षात ठेवा. प्रपंच सांभाळायचा, परमार्थ करायचं. तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जमेल तेव्हा सेवा करावी, पण कंटिन्यू सेवा करायची वर्षभर. 5वं झालं. 6वं, आपण कोणाचे कपडे घालायचे नाही. आपले कपडे कोणाला द्यायचे नाही. आपली आवडती वस्तू कोणाला द्यायची नाही. खूप जणांना सवय असते कानातलं, गळ्यातलं, हातातलं या गोष्टी द्यायच्या, आपल्या गोष्टी कोणाला द्यायच्या नाही. आपण पण कोणाचे वस्त्र अंगावर घालायचे नाही, कोणाचे वस्त्र काही करायचे नाही. हे झालं 6वी. 7वी गोष्ट. 7वी मध्ये आपण सगळ्यात पहिले मन स्थिर ठेवायचं. आपला आळस कमी करायचा. आळस कमी करायचा. आळस कमी करून आपण गुरुमंत्राचा जप जास्त करायचा, नामस्मरण. मोबाईलचा वापर कमी करावा आणि नामस्मरण जास्त करावा. 8वं, काही काही गोष्टी मी जास्त सांगणार आहे आपल्याला. 8वी गोष्ट अशी करायची, जे मी नित्य पाळतो ते. आणि चंद्रग्रहणाची जी सेवा आहे ती सांभाळणं पण सोपं नाहीये. सेवा करायला आपण करतो, 3 तास बसलो काल, नंतर आपण आंघोळ केली थंड पाण्याने, मी तर स्वतः आंघोळ केली थंड पाण्याने, नंतर दान केलं असेल, हिरण्यदान असेल, ब्राह्मणाला शिदा असेल, दक्षिणा असेल, वस्त्र असेल, ते दिलं, तर तसंच प्रत्येक अमावस्याला ब्राह्मणाला हिरण्यदान करावं आपल्याला, आपल्या पितरांना सद्गती प्राप्तीसाठी. कसं करायचं हे दान? हे दान प्रत्येक अमावस्याला आपण ज्या दिवशी अमावस्या असेल, ज्यांना वडील नसेल त्यांनी अमावस्याचा उपवास करावा. हे लक्षात ठेवा. आता याच्यापासून चालू करून द्या आपण, येणाऱ्या अमावस्यापासून. आता येणारी अमावस्या 19 तारखेला आहे, 18 आणि 19 तारखेला. ज्यांचे वडील नसेल त्यांनी अमावस्याचा उपवास चालू करून द्यायचा. उपवास आहे तो संध्याकाळी रात्री सोडावा, दुपारी फराळाचं खाल्लं तरी चालतं. ज्यांना वडील नाही त्यांनीच अमावस्याचा उपवास करायचा, बाकीच्यांनी नाही. त्यांनी शनिवार नाही केले तर चालता, फक्त अमावस्याचा उपवास आहे तो करावा. ज्यांचे वडील नाही, ज्यांचे वडील आहे त्यांनी शनिवारचा उपवास करायचा नाही. लक्षात ठेवा, वडील असल्यावर शनीचे दोष लागत नाही, हे लक्षात ठेवा. खूप जण चुकीचं करता, कोणी शनिवार धरू लागला आजकाल, असं नाहीये ते. ज्यांना वडील असेल त्यांना शनिवार धरायची गरज नाही, त्यांना अमावस्या धरायची गरज नाही, काही नाही. प्रत्येक अमावस्याला काय करायचं? ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं संकल्प करून. प्रत्येक अमावस्याला, येणाऱ्या अमावस्यापासून सुरुवात करायची. परत संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्या,
वडील नसेल तर काळे तीळ घ्या, वडील असेल तांदूळ घ्या आणि ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं. तुमचा जवळचं ब्राह्मण असेल त्यांना द्यावं. ब्राह्मण भेटत नसेल, घेत नसेल तर मी माझा नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही दक्षिणा आहे ती किती पाठवायची, खूप जणांचा प्रश्न असतो. आपण ब्राह्मणाला शिदा मध्ये काय काय द्यायचं, सव्वा किलो शिदा असतो, सप्तधान्य सव्वा किलो सप्तधान्य असेल, वस्त्र असेल, दान असेल, दूध असेल, पेढे असेल, जानवं जोड असेल, हे दान द्यायचं. आणि शिद्याची जी किंमत आहे ना त्या किमतीनुसार आपण 125 रुपयाच्या पट्टीमध्ये द्यायचं. 125 रुपयाच्या पट्टीमध्ये आपण तुमच्याप्रमाणे तुमच्या यथाशक्ती दान आहे ते देऊ शकता. मी माझा नंबर देईल त्याच्यावर तुम्ही दान देऊ शकता. परत आपण काय करायचं, रुद्राक्ष असेल, रुद्राक्ष रात्री गळ्यामध्ये घालून झोपायचं नाही, लक्षात ठेवा. आता ह्या काळामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला जर एक गुरुचरित्र पारायण करायला जमलं तर करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायला जमलं तर संक्षिप्त करू शकतो. आणि रोज 2-2 अध्याय वाचावे. कशाचे? 2-2 अध्याय दुर्गा सप्तशतीचे किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र. एवढी आपण सेवेची काळजी घ्यावी. तुम्ही म्हणणार दादा वर्षभर पारायण घ्यायचं नाही का? नका घेऊ. तुम्ही जर नाही घेतलं ना, तुमची सेवा बघा कशी वाढते. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल, चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल. काल आपण जी सेवा केली त्याचा अनुभव खूप जणांना पॉझिटिव्ह वाटला, आनंद वाटला. आणि कोणत्याही गोष्टीचा अति ताण घ्यायचा नाही. हे युद्ध हे जे चालू आहे त्याचा ताण घेऊ नका तुम्ही. आपल्या भारतावर, आपल्या हिंदुस्थानावर काही परिणाम होणार नाही, काही परिणाम नाही होणार, लक्षात ठेवा. ताण नाही घ्यायचा, सेवा सोडायची नाही. तुम्ही नामस्मरण सोडू नका. तुम्ही नामस्मरण चालता बसता उठता कंटिन्यू नामस्मरण सुरू ठेवायचं. महाराजांपासून दूर जायचं नाही. आपलं काम हो, आपलं काम नाही झालं तरी पण महाराजांपासून दूर जायचं नाही, हे लक्षात ठेवा. नाही जायचं, तू काही हो, दूर जायचं नाही, काही होत नाही. मनापासून सेवा करावी. परत आपण नामस्मरण कंटिन्यू केलं ना काही होत नाही. आणि जर परान्न घेतलं नाही, खूप जण म्हणतात दादा आम्हाला मग कोणाचे डबे खायचे असेल डबे खाणं बंद करा, कोणाच्या घरी गेलं पाणी काहीच नाही म्हणायचं, आम्हाला आमचं सेवा चालू आहे एवढं म्हणा तुम्ही फक्त. खूप जण म्हणतात दादा मग लग्नामध्ये जायचं, इकडे जायचं, क्वचित प्रसंगी जायचं असेल तर खाऊ शकता. आणि परत त्याच्यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाचं, रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा. सकाळ संध्याकाळ जमलं सकाळ संध्याकाळ, संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी महाराजांना वरण भाजी पोळी जे असेल आपण जे खाणार ते महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करायचा. ही महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. आता याच्यामध्ये येतं नॉनव्हेज. मी म्हणतो वर्षभर नॉनव्हेज खाऊ नका, काय फरक पडतो? खाऊच नका नॉनव्हेज. आता याच्यामध्ये खूप जण म्हणतात दादा आम्ही व्यसन करतो, काही काही जण दारू पित असेल, सिगरेट पित असेल, दारू व्यसन हे सगळं थोडं बंद करा. तुम्हाला चंद्रग्रहणाची केलेली जी सेवा आहे ती वर्षभर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला नॉनव्हेज असेल, दारू असेल, हे सगळं बंद करा. तुम्हाला सात्विक माणूस व्हायचंय. आपण जसं आचरण करणार तसं फळ भेटत असतं आपल्याला, हे लक्षात ठेवा. कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाला दोष देऊ नका, स्वतःला दोष देऊ नका. हे केल्यानंतर काय होईल, हळूहळू आपल्या मनामध्ये चांगले विचार येतील. निगेटिव्ह विचार काढून टाका. खूप जणांना छातीमध्ये धडधड होणं, मन घाबरणं हे बंद होऊन जाईल डायरेक्ट. सात्विक राहायचं. सात्विक राहिलं तर आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं आणि तेज आल्यानंतर आपल्याला मन प्रसन्न असतं आपलं, लक्षात ठेवा. जसे आचार तसे विचार आणि जसं आपण जेवण करणार तसे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. बाकी ताण जास्त घ्यायचा नाही. ही चंद्रग्रहणाची ही केलेली सेवा आहे ना ती वर्षभर आपल्याला, आपण अडचणीत असलो, अतर्क्य अवधूत स्मर्तगामी म्हणजे काय, आपण जर संकटात असलो ना महाराजांचं स्मरण केलं, महाराज मला याच्यापासून वाचवा, एवढंच म्हणायचं, महाराज मी ह्या संकटामध्ये आहे, मला याच्यामधून वाचवा. तुम्ही त्या संकटातून बाहेर पडता, हे लक्षात ठेवा. अतर्क्य अवधूत स्मर्तगामी म्हणजे काय? स्मर्तगामी म्हणजे आपण आठवण केली महाराजांची, त्यातून आपण बाहेर पडतो. पण आपण जेव्हा खूप अडचणीत असेल तेव्हाच महाराजांना हाक मारायची, अन्यथा नाही. तुम्ही म्हणणार मला पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे चालूच राहणार आहे. पण आध्यात्मिक शक्तीमध्ये आपल्याला उन्नती करायची असेल तर आपल्याला महाराजांना म्हणायचे की आपण नामस्मरण जास्त करायचं. आजपासून जास्तीत जास्त नामस्मरण करावं. नामस्मरण केल्यानंतर त्याची जी शक्ती आहे
खूप पटीने वाढते. असं आचरण जर कोणी पहिल्यापासून करत असेल, आतापासून कंटिन्यू करावं. रोज आचरण या पद्धतीने केलं तर आपल्याला वर्षभर चंद्रग्रहणाची केलेली सेवेचं फळ आहे ते वर्षभर आपल्याला प्राप्त होईल. आपल्या केसालाही धक्का लागणार नाही, आपल्याला नजर दोष हे काहीच गोष्टी होणार नाही. लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.